वाचनानं माणूस खरंच समृद्ध होतो. एक तरुणी निघाली स्वतःसाठी पुस्तकं खरेदी करायला दुकानामध्ये आणि तिला तिकडे भेटला एक अवली दुकानदार. बघूयात मग आता तो कोणती पुस्तकं विकतोय आणि कशा पद्धतीनं विकतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 20 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. जाग झालं सार गाव आताच दुकान झाडलं, जाग झालं सार गाव आताच दुकान झाडलं. अरे पुस्तक कपाटात लाव गिराईक यायला लागलं, अरे पुस्तक कपाटात लाव गिराईक यायला लागलं. अरे समो का फिर कहाँ मिलेगा, मराठी लिटरेचर कहाँ मिलेगा. आओ तुमको दिखलाती हूँ अप्पा बलवन चौक में. देखो 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 हे पुस्तकांचं दुकान, हे पुस्तकांचं दुकान. काय पाहिजे काय पाहिजे. मला की नाही तुमच्याकडून काहीतरी हवंय. आता सकाळी आता दुकान उघडले. नाही आता नको आता नको. अहो ते नाही, बटाट्याची चाळ. हा येस. पाठीवाचा काय लिहिली ती. काय पत्ता इथे विचारायचा नाही, पुढे जाऊन विचारा काय पाहिजे ते. हो तुमचं पुस्तकांचंच दुकान आहे ना. मग काय दिसायला तुम्हाला. मग सांगा ना मला बटाट्याची चाळ आहे का. ओ बाई हे काय तुम्हाला म्हाडाचं ऑफिस वाटलं का. जुन्या चाळीचे रेकॉर्ड ठेवायला. हे बघा ते तिकडे ऑफिस मध्ये विचारा, हे पुस्तकाचं दुकान आहे. हा अहो मी तुम्हाला पु ल देशपांडेंच्या बटाट्याच्या चाळीबद्दल विचारते. कोणाचे का असा ना आपल्याला काय. हे बघा माझं पुस्तकाचं दुकान आहे. पुस्तक पाहिजे मला सांगा. A to Z माल आहे माझ्याकडे. बरं श्यामची आई आहे. आत्ताच गेली. सकाळी 7 येते, झाडलोट करते आणि 9 जाते. श्याम आहे आज कपडे धुवायला. ए श्याम तुझ्याकडे बाई आलात बघ रे. अहो तो नकोय मला. मला की नाही बॅरिस्टर हवाय. कडाकडून जा. नाही म्हणजे मधनं गेला तर पडाल, रस्त्यात खड्डे आहे. कडाकडून जायचं, डाव्या अंगाला जायचं, उजव्या बाजूला जायचं. कोर्ट लागतंय. कोर्टाच्या दारामध्ये बरेच रिकाम टेकडे काळ्या जगातले बॅरिस्टर फिरतात तिकडं. ते बॅरिस्टर नाही मला की नाही जयवंत दळवींचं बॅरिस्टर हवंय. हो मग कोर्टाच्या दारात जायचं. दळवींचा बॅरिस्टर, दळवींचा बॅरिस्टर असं नुसतं बोंब टाकायची. दळवींचा बॅरिस्टर असला तो हो म्हणल. आता इथं उभारून मला कसं कळणार तिकडे दळवींचा बॅरिस्टर आहे का पाटलांचा बॅरिस्टर आहे ते. पाटील अवकाश. बघा माझं पुस्तकाचं दुकान आहे. A to Z मला पुस्तक कुठलं पाहिजे मला सांगा. येस नाव आय गॉट इट. वासूची सासू, मोरूची मावशी, सविता दामोदर परांजपे नक्की असतील तुमच्याकडे. तुम्हाला काय पोळी भाजी केंद्र वाटलं का महिला बचत गट वाटला का भिशी चालवतोय आम्ही. या बाया कुठल्या काढल्या तुम्ही. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा, नाहीतर दूरदर्शनला जाऊन आपण यांना पाहिलं त्याच्यात नाव नोंदवा. कुणाची सासू कुणाची आत्या कुणाची काकू मी कशाला पत्ता ठेवतोय. बाई माझं पुस्तकांचं दुकान आहे. पुस्तक पाहिलं सांगा. A to Z माल आहे माझ्याकडे. काय काय या माणसाला काहीच कळत नाहीये. कसं सांगू. अंकलिपी तरी आहे का तुमच्याकडे. बाई असलं वाह्यात वगैरे टायटूचं काम मी करत नाही. तिकडे सगळं समोरच्या दुकानात. अंकलिपी वाह्यात. मग टॅटू म्हणजे काय. हे बघा संस्कृत मध्ये अंक म्हणजे मांडी, त्याच्यावरची लिपी. आता ते मांडीवर चित्रबित्र काढण्याचं काम मी बाप्याकडे हो, मला असं जमत नाही. ते समोरच्या दुकानात जावा तिकडे ते मिळतंय. हो काय तुमचं एवढं मोठं शॉप आहे पुस्तकांचं आणि साधं जुन्या लिटरेचर पैकी काहीच नाही तुमच्याकडे. जुनं लिटरेचर कशाला पाहिजे तुम्हाला. अहो अमेरिकेत की नाही महाराष्ट्राची सेंचुरी सेलिब्रेट होणार आहे. त्या निमित्तानं आपली जी मराठी भाषा आउटडेटेड होत चालली आहे ना त्यावर मला प्रबंध लिहायचा आहे. कशाला वेळ घालवालाय बाई. मराठी माणूस मराठी पुस्तक वाचते कुठं. डिमांड नाही त्यामुळे प्रोडक्शन नाही. पुस्तकं विकायची शेवटी धंद्याचं गणित आहे होते. तुम्ही पुस्तकं वाचत नाही. हॉटेलला जाऊन कधी एटरला तुम्ही विचारता का ऑर्डर दिल्यावर बाबा चव चाखून घेतलीस का या डिशची. मी फक्त पुस्तकं विकायचं काम करतो, शिकायचं नाही. मी कशाला वाचू हे सगळं. म्हणूनच तुमच्यासारख्या मराठी माणसांमुळे ना मराठी भाषा आउटडेटेड होत चालली आहे. ओ बाई जायला फॉरेनवर नवीन दिलं मराठीचे झेंडे काढू नका. हे बघा आजकालच्या मराठी साहित्यिकांची पोरे इंग्रजी शाळेमध्ये शिकतात. आजचं आपलं मराठी साहित्य संमेलन परदेशात व्हायला लागले. तुम्ही मला काय मराठीचे गोडवे घाल सांगताय. हे बाई अमेरिकेत पुस्तकं न्यायची तुम्हाला. 1 स्टॉक आहे आपल्याकडं. हे बघा हा हे घ्या हे घ्या. हे कुठलं. मधुचंद्राला जाताना घ्यावयाची साधने. शी काय महत्वाचं आहे. सगळ्यावर स्पेशल प्रकरण आहे. हे नको. हे नकोय मला. बाई हे आत्मचरित्र आहे बरं का. कुठलं. माझे बटण माझे काजे. म्हणजे
शिंप्याचं आत्मचरित्र आहे, कपडे शिवतानाचा अनुभव आहे त्याचा एक. नाही नाही बाई 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 हे घ्या आंघोळीची गाणी मस्त मस्त. तुम्ही हे नकोय हो मला. बाई बाई हे वाचा तुम्ही. हा अर्थशास्त्रावरचा आहे, काय? फाटक्या नोटा आणि गव्हर्नर. हे वाचा. नाही मला काहीच वाचायचं नाहीये, मी चाललंय. मी रेडी क्या बात है. या दुकानदाराला आणि या मुलीला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले वाचक मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग हा दुकानदार कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. ऋषिकेश आणि नम्रता. ह्युमर थोडा मला नंतर थोडा कमी वाटला ह्युमर, पण आय थिंक इट वॉज अ गुड अटेम्प्ट. खूप सुंदर एक प्रयत्न होता. ऑल द बेस्ट. स्वप्नील सर. ऋषिकेश आणि नम्रता, खूप सुंदर विषय होता, त्याची मांडणी पण खूप सुंदर होती, पण मला असं वाटलं की परफॉर्मन्स लेवलला थोडासा लूज झाला ऍक्ट. नेक्स्ट टाइम थोडा परफॉर्मन्स अजून टाईट व्हायला पाहिजे असं मला दोघांकडनं अपेक्षा आहे, आणि तुम्ही दोघे ते कराल अशी मला खात्री आहे. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. तुम्ही चॅलेंज केलं होतं 19 गुण आणि 3 तुऱ्यांना. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळतात आणि 3 तुरे कुणाचे होणार. महेश सर किती गुण? 8.5. स्वप्नील सर 9 गुण. याचाच अर्थ तुरे आहेत दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी यांचे.